जय शंकर. श्री स्वामी समर्थ. प्रस्थान श्री शंकर महाराजांचे. भाग 4. महाराज वृद्धेश्वरी आले आहेत हे समजल्यावर नगरची, सोलापूरची आणि जवळपासची भक्तमंडळी त्यांच्या दर्शनाला आली होती. महाराज पायघोळ धोतर नेसले होते. अंगात नेहरू शर्ट होता. पाय उभे करून 2 गुडघ्यांजवळ चेहरा ठेवून ते त्यांच्या आवडत्या मुद्रेत खांबाला टेकून बसले होते. दोन्ही पावलं जुळलेली होती. त्यांना विळखा घालून दोन्ही हात विसावले होते. नेहमीसारखीच उजव्या हाताची तर्जनी डाव्या पावलांच्या करंगळीवर ठेवली होती. महाराजांची मुद्रा आज अतिशय प्रसन्न दिसत होती. सत्संग चालला होता. काही विषयावर चर्चा झाली. महाराज ऐकत होते. मधूनच एखादा शब्द बोलत होते. संध्याकाळ होत आली. एक जण परतू लागले. त्यापैकी एकानं त्यांच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार केला. तेव्हा त्याला अगदी भरून आलं. महाराजांनी विचारलं, काय झालं रे भाऊ, पाणी का डोळ्यात? आम्ही करंटी माणसं महाराज. आपल्यासारख्यांच्या पायाचा आधार मिळाला तरी या क्षणभंगूर संसारातून मन बाहेर पडत नाही. याचं वाईट वाटतं. आपण अवतारी, पण आम्हाला हे नाही जमायचं असं निसंग होणं. बोलता बोलताच भाऊरावांचे डोळे पुन्हा भरून आले. महाराजांचा चेहरा गंभीर झाला. त्यांना वाटलं आज सारं मोकळेपणानं बोललं पाहिजे. पुन्हा या मंडळींची भेट होईल न होईल. महाराज म्हणाले, हे बघ भाऊ, तुमच्या आमच्यात मुळातून कसलाच भेद नसतो बरं. तुम्ही सुद्धा त्या अमृताचेच अंश आहात. अमर वृक्षाची फळं आहात. तुमच्यामधल्या बीमध्येही परमात्मा होण्याची क्षमता आहे. पण ते बी रुजवलं पाहिजे. त्याच्यावरचं अहंकाराचं कवच फुटल्याशिवाय त्याला प्रेमाचा अंकुर कसा फुटेल? आणि दुसरं म्हणजे क्षणभंगूर म्हणजे संसाराची निंदा करू नका. नीट विचार केलात तर तुम्हालाही पटेल की क्षण हा त्या शाश्वताचा कण आहे. सागरावर दिसणारी लहर ही त्या सागराचा भाग आहे. वरवर तरंग वेगळे दिसले तरी आत गेलं की कळतं की त्या पाण्याचेच अंग आहेत. म्हणून तरंग किंवा क्षण यांच्यापासून दूर जाऊ नका, तर त्यात खोल उतरा. तो क्षण समजून घ्या, त्यात जगा. परमात्मा प्रकृतीपासून, या संसारापासून दूर नाही. तो प्रकृतीमध्येच समाविष्ट आहे, अंतर्भूत आहे. नाचणारा आणि त्याचं नाचणं, नृत्य एकच आहे. तसं सृष्टी आणि सृष्टीकर्ता एकच आहे. आपली पाहण्याची दृष्टी बदला. आपल्या रोजच्या जीवनात त्याला शोधा. कर्मातच तो सापडेल. माऊलींच्या वेळी झालेल्या संतांचे अभंग ऐकताना त्यांना आपापल्या कामातच पांडुरंगाचं दर्शन झालं. माऊलीनं या संसाराला चिदविलास म्हटलं आहे. इथे क्षणभंगूर काहीच नाही. जातं असं वाटतं तेही असतंच, नुसतं त्याचं परिवर्तन होतं. जा भाऊ, तुला वाटणाऱ्या या क्षणभंगूर संसारातच तुला त्याचं चिरंतनाचं दर्शन होईल. जय शंकर.